हरी जय जय राम कृष्णा
हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरणे आता कैसी जाओ घरा नोहे बरा लौकिक परखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातीला तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू बंधू श्री शरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाल हरीने माऊलींच्या आशीर्वादानं संप्रदायामध्ये खूप मुलींचा यशस्वी प्रवास चालू आहे. आमची भाविका भगत ठाणे जिल्हा आहे, तिला खूप गोड लेकरू आहे. पखवाज वाजवते, तबला वाजवते, ॲक्टोपॅड वाजवते, ढोलक वाजवते, वाद्यातली सगळीच वाद्य वाजवते ती. हे तिचं कौतुक. सगळ्या माझ्या विद्यार्थिनी गोड गळ्याची गायक आमची भक्ती आहे, गोड कंठ आहे तिचा, सुंदर तिच्या गळ्यामध्ये गाणं आहे, अशी आमची ज्ञानेश्वरी आहे. इतर सर्वच माझ्या विद्यार्थिनी सगळ्याच गुणी आहेत. आमच्या सगळ्याच्या कंठाला, आमच्या वाजवण्याला, आमच्या बोलण्याला थेट तुमच्या अंतःकरणापर्यंत घेऊन जाण्याचं काम जे करत आहेत अशा आमचे नंदू भैया, नंदू दादांसाठी जरा जोरात टाळी होईल. खूप खूप गोड लेकरू आहे, वयानं लहान आहेत, पण ही सगळी अगदी प्रयत्नशील आहे. धडपड चालू आहे सगळ्यांची की आपल्याकडनं काय चांगलं करता येईल आपल्याला. आमचे नंदू महाराज, त्यांचे सहकारी आमचे उमेश महाराज आहेत, जळगाव खानदेशमध्ये त्यांचं खूप चांगलं नाव आहे.
आमचे गोपाल महाराज बाबांचे भक्त आहेत, त्यांचा पूर्ण परिवारच बाबांचा भक्त आहे. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, आपल्याकडे वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये चिंतन करायचं. या कार्यक्रमाला अगदी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून यूट्यूबवरती जिवंत ठेवण्याचं काम करण्याचं जे काम करत आहेत असे आमचे वारकरी कीर्तन रंग, आमचे योगेश भैया दातखिळ, खूप गोड चॅनल आहे त्यांचं, वारकरी कीर्तन रंग. या चॅनलवरती 7 दिवसाची कथा, हे कीर्तन महाराष्ट्रातल्या सगळ्या नामांकित कीर्तनकार मंडळीची कीर्तनं या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ज्ञान मंदिरा हे जळगावच्या भागातलं यूट्यूब चॅनल आहे, खूप गोड आहे आणि खूप चांगली सर्व्हिस त्यांचीसुद्धा आहे यूट्यूबवरती. तर या माझ्या दोन्ही भावंडांसाठी टाळी वाजवूयात आपण. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, बाबांच्या या पूर्ण आश्रमाची कमिटी असेल, विश्वस्त असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सेवेकरी असतील. काहींचं काम खूप चांगलं आहे पण आमचं नाव कुठेच घेऊ नका हा त्यांचा स्वभाव आहे, अशी सगळी असणारी मंडळी. आणि या वर्षाच्या कथेसाठी मला ज्यांनी आपल्या कमिटीच्या वतीनं निमंत्रित केलं किंवा कमिटीच्या वतीनं जे माझ्या संपर्कात राहिले असे आमचे निलेश दादा, निलेश भाऊ गोसावी पुण्याला राहतात. पण हा मी कार्यक्रम घ्यावा याच्यासाठी त्यांचा खूप आग्रह, सगळ्यांचाच आग्रह होता. खरं तर यावर्षी इथे शिवमहापुराण कथा व्हावी आणि ताईंना कथेला बोलवायचं, याचा खरा हट्ट जर कोणी धरला असेल, याचा खरा कोणी आग्रह केला असेल तर खरं तर सूक्ष्म रूपानं आपल्यामध्ये आहेत ते आपल्याला साठी बोलवायचं. पण दुःख अंतकरणाला एकाचा गोष्टीचं आहे की कथेसाठी त्यांनी हट्ट धरला पण भाऊ आज आपल्यामध्ये कथा ऐकण्यासाठी नाही आहेत. या गोष्टीचं सगळ्या समाजाला, सगळ्यांना हळहळ आहे, तळतळ आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये भाऊंच्या आठवणीमध्ये आपण काही क्षण अगदी श्रद्धांजली म्हणा किंवा त्यांची स्मृती म्हणा, त्यांची आठवण म्हणा, त्या गोष्टीमध्ये आपण 2-3 मिनिट देणार आहोत. तर भाऊंचा खूप आग्रह होता की दिदींची कथा, दिदींचं कीर्तन झालं पाहिजे. आणि मग आम्ही इथे येऊन पोहोचलो. निलेश दादांनी मला सांगितलं, दीदी की आपल्याला म्हणजे भाऊंची खूप तळमळ होती तुमच्या बाबतीमध्ये, त्या गोष्टीचं मला समाधान वाटलं. आणि या संस्थानचे अध्यक्ष जे आहेत, भाऊंचे चिरंजीव, भाऊंचे सुपुत्र श्रीमान हरिभक्तपरायण, बाबांचे नातू आमचे गोपाल दादा आणि निलेश दादा, दोघांचं असं आहे की जणू काही सख्खे भाऊच आहे. खूप खूप गोड स्वभाव भाऊंचा. आणि गोपाल दादा सुद्धा सरळ स्वभावाचे आहेत, सज्जन स्वभाव आहे. सर्व हरिभक्तपरायण मंडळी या कमिटीमध्ये, सेवेकरी मंडळीमध्ये काल अग्रवाल काकांनी सांगितलं की दीदी मी एकटाच करत नाही इथे काही, तर इथे अगदी झाडू मारणारापासनं, चटई उचलणाऱ्यापासनं, अगदी रसोई म्हणजे स्वयंपाक कक्षाची जबाबदारी घेणाऱ्यापासनं सगळ्यांचं योगदान आहे. आम्ही एकटे इथे कुणी काही करत नाही. बाबांचा सगळा भक्त परिवार इथे एकत्र येतो. खरं तर मला सगळ्यांची नावं माहिती नसल्यामुळे माझ्या अज्ञानानं एखाद्या महत्त्वाच्या माणसाचं नाव राहून जाईल. पण इथे नावाची अपेक्षा न धरणारी माणसं आहात तुम्ही. तुमचं अंतःकरण फार मोठं आहे आणि तुमच्या अंतःकरणाची विशालता किंवा मन मोठं ठेवा ही शिकवण जर आपल्या सगळ्यांना कोणी दिली असेल तर बाबांनी दिलेली आहे. तर या गोड वातावरणामध्ये आणि खरं तर या माझ्या कळस घेऊन आलेल्या मावल्या दिंडीमध्ये सकाळपासून जे सहभागी होते ना, त्या सगळ्या माझ्या ताई दादांसाठी जरा एकदा जोरात टाळी वाजवा. बापरे बाप, सगळं ऊन अंगावर घेऊन आलात तुम्ही. आम्ही उन्हाला घाबरून आहोत इकडे, पण तुम्ही सगळं ऊन अंगावर घेतलं, कळस घेतला, इथपर्यंत आलात. पण ही तुमची सेवा, या सेवेचं फळ बाबा नक्कीच देतील. बाबा कुणाच्या सेवेचं फळ तसं ठेवणार नाही, प्रत्येकाला सेवेनुसार फळ देणार आहे. कारण बाबाचं देणं असं आहे, म्हणजे भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. बाबा एकदा द्यायला लागले की बस देणाऱ्याला काही कमी, म्हणजे ज्याला देता येत ना त्याच्या जीवनामध्ये जिंदगीत कधी कमी पडत नाही. पिढ्यानं पिढ्याप अगदी भरून पुरेल एवढं बाबांचं देणं आहे. आणि पहा ना, इथे बाबांचा अगदी देशभरातला सगळा भक्त परिवार आहे. महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, अगदी शिर्डीचे साईबाबा असतील, इकडे नागपूरचे ताजुद्दीन बाबा असतील, शेगावचे गजानन बाबा असतील, या सगळ्या थोर साधू संतांवरती बाबांची श्रद्धा. आणि अगदी त्या त्या भागातले सगळे लोक, शेगाव संस्थांवरनं काही लोक आलेले आहेत, काटेल धामवरनं मंडळी आलेली आहेत, इकडे ताजुद्दीन बाबा म्हणजे नागपूरच्या परिसरातून लोक आलेले आहेत, शिर्डीच्या भागातून लोक आलेले आहेत. म्हणजे सगळी प्रभागातली लोक, पूर्ण उभा महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरवरून लोक इथे आलेले आहेत. हाच बाबांचा काय असेल ना, तर हा सगळा समाधी सोहळ्याचा हा पर्वकाळ, भाविकांची गर्दी, अंतकरणातला उत्साह, त्या सगळ्या गोष्टी अलौकिक आणि दिव्य आहेत. आणि काटील धामची मंडळी मगाशी मला भेटली. खरं मला खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून.
कारण भेटल्यानंतर तुम्ही मला एक मोलाची गोष्ट सांगितली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे द्वारकेचा राजा, आणि द्वारकेचा राजा देवाचं पहिलं लग्न झालं, पहिली पत्नी मिळाली महाराष्ट्रातली, म्हणजे आपल्या अमरावतीच्या कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मैया गोपाल कृष्णाच्या पत्नी बनल्या. खरं पाहता द्वारकेचा राजा महाराष्ट्रीयन लोकांचा जावाई आहे, हा सुद्धा आपला स्वाभिमान आहे, आपला जावाई लागतो तो नात्यानं. तर भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला जेव्हा रथात घालून निघाले, आणि निघाल्यानंतर भगवान परमात्मानं रुक्मिणी मातेसह पहिला मुक्काम जर कुठे केला असेल तर काटेल या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ते फार मोठं पवित्र तीर्थ, आणि बाबांनी तिथे थांबण्याचा जो निर्णय घेतला काटेल, मला माहिती नाही, पण कदाचित त्या शब्दानुसार माझ्या बुद्धीनं मी विचार मांडते आपल्यासमोर, बहुतेक तिथे काटेरी वन असेल, काटेरी जंगल असेल म्हणून त्याला काटेल म्हणत असतील, असाही भाव असू शकतो, हे मला माहिती नाही, पण माझ्या बुद्धीत जे आलं ते मी आपल्यासमोर मांडते आहे. असो तर काटेल धामची मंडळी, मला खूप भाविकांनी खूप प्रसंग सांगितले. काही प्रसंग ऐकताना तर माझ्या डोळ्याला अश्रूसुद्धा आले. मला खूप समाधान वाटलं की ज्या महान विभूतीपासून आम्ही अनभिज्ञ होतो, आम्हाला एवढं माहिती नव्हतं, पण इथे आल्यानंतर बाबांची जेव्हा चरित्र पुस्तक आम्ही लोणागरे महाराजांनी आम्हाला पुस्तकं दिली आणि मी ती वाचली ना, तेव्हा माझं मन भरून आलं. अगदी असं सांगितलं की दरवर्षी काल्याच्या प्रसंगी आपल्या गावातलं एक परिवार आहे, कोणता म्हणाला ना, आडनाव सांगितलं होतं पण लक्षात नाही राहिलं, ते दरवर्षी दही देतात, आणि एक वर्ष दहीच देणं झालं नाही, काय अडचण असेल काय पण असतं, पण एवढ्या मोठ्या म्हशी त्या म्हशी चाटल्या, दूध देणाऱ्या म्हशी. मग ठरवलं नाही नाही, आता बाबांच्या काल्याला कधी आपण दही नाही म्हणायचं नाही. लक्षात घ्या, दही हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे, दही हे समृद्धीचं प्रतीक आहे. बाबाच्या सेवेमध्ये जे जे आपण देऊ त्या त्या गोष्टीचं आशीर्वाद आणि फळ आपल्याला मिळणार आहे. कारण आता मी भजन म्हणणार एक बाबांचं, त्या भजनावर तुम्ही उठून उभा राहून नाचलं तरी चालेल बरं. दरबार बाबांचा हा मेरा भक्तांचा, दरबार बाबांचा मेरा भक्तांचा, दरबार बाबांचा मेरा भक्तांचा, पंढरी नगरी अवतरली, सिद्धेश्वर भक्त गुलाब बाबा की गुलाब बाबाचा नामानं साखर खेडा नगरी धुम धुमली.
श्रद्धेनं आपण सगळेजण आनंदाने उल्हासित आहोत. खरं तर आपल्याकडे काल्याचं कीर्तन करायला वेळच नाही कसलाच. हा फक्त 15 मिनिट तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला चिंतन करायचं. या गवळणीचा भाव सांगते मी तुम्हाला. एक उच्च कोटीच्या अवस्थेला प्राप्त झालेली गवळण. तिला महाराज म्हणतात, बाई तुला झालं काय? ती म्हणते, माझं चित्त श्री हरीने हरण केलं. खरं पाहता भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहावं आणि गोपिकांनी स्वतःला विसरून जावं. याच त्यांनी गायलेल्या गवळणीनं उभ्या महाराष्ट्राचं मन जिंकलेलं. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. गवळणीने स्वतःला विसरून जावं. भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहिलं तर गवळणींना देहभान राहतच नव्हतं. मी मजहर गुण बसले ग सखी मी माझा हर गुण बसले ग. विसरत होत्या गवळणी स्वतः. आणि विसरणं हा परमार्थातला एक खूप मोठा उंच भाग आहे. खरं तर स्वतःला विसरण्यासाठीच साधन आहे. जोपर्यंत स्वतःची आठवण आहे तोपर्यंत हे सगळं दुःख आपल्या आजूबाजूला. पण परमार्थाचा उद्देशच हा आहे की आपण विसरलं पाहिजे स्वतः. या गवळणी स्वतःला विसरत होत्या, कृष्ण भक्तीमध्ये डुबून जात होत्या. काही काही गवळणींची तर अशी अवस्था. कृष्ण उपासकामध्ये एक महिला भक्त आहे. तिची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, ती भगवान श्रीकृष्ण परमात्माचं भजन करते. नवल नाही, भगवानच तिचं भजन करतात. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाणा तिचं गाव आहे. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार. तिच्या नावाला वेलांटी आणि ओकार नाही. तिच्या नावाला 2 काणे आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव भगवान राधा राधा भजन करतात. नवल ती कृष्ण कृष्ण भजन करते. नवल नाही, भगवानच तिचं भजन करतात. भगवंताशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की
पटरानी हो गई कान्हा की, पटरानी हो गई। ती राधा राणी तिचं भजन भगवान कृष्ण परमात्मा करतात। सारखं राधा 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 राधा, राधा के बिना श्याम राधा राधा राधा, राधा के बिना श्याम राधा कहते राधे श्याम रे। जन्म जन्म के भाग जगा दे राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगा दे राधा का नाम। बोलो राधे बोलो राधे, बोलो राधे बोलो राधा राणी एक दिवस दह्याचं घुसळण करत होती माझ्या ताईनं। दह्याचं घुसळण करत असताना भगवंताला पाहिलं तिनं, देवाला पाहिलं की विसरली स्वतःला आणि रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करायला लागली। तिची सासू रागावली, राधे अगं डेऱ्यामध्ये दही पाणी घाल, असं घुसळण चाललंय तुझं जणू काय रेल्वे रुळावरनं निघाली, एवढा तर डेऱ्याचा आवाज यायला लागला। मग राधा राणीच्या लक्षात आलं, सासूबाई म्हणतात लक्ष कुठे तुझं? राधेनं सांगितलं माझं हरिला पाहुनी भुलले सीता, हरिला पाहुनी भुलले सीता, मती गुंजाळी तेरा सीता, मती गुंजाळी तेरा सीता। ओ हरी आले ओ गुंडल आले ओ, हरी आले गुंडल आले 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 आले। डोळे मोडी कर, डोळे मोडी कर, डोळे मोडी कर राधा चाले, 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 राधा चाले। भगवंताला पाहिलं की राधेनं स्वतःला विसरावं। असंच एका गवळणीच्या जीवनामध्ये घडलंय आणि महाराज तिला विचारतात, अगं बाई तू इथं का बसली? ती म्हणते, हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले, मी माझं चित्त हरवून बसले, माझं चित्त श्रीहरीकडे गेलेलं आहे, व्यवहार आता माझ्या डोक्यात राहिला नाही। महाराज म्हणतात तिला घरी जाती, म्हणते मी घरी कशी जाऊ? आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक लोक मला नाव ठेवतील। लक्षात घ्या, त्या गवळणीला भीती वाटते की लोक मला नाव ठेवतील, म्हणजे हा लोकांनी नाव ठेवण्याचा प्रकार पहिल्यापासून चालत आलेला आहे। लोकांच्या नाव ठेवण्याला घाबरायचं नाही। जर आपण एखादं काम चांगलं करतोय हे जर आपल्याला आपल्या मनाला पक्क माहिती असेल तर आपल्याला लोकांच्या त्या टोचणीच्या शब्दाला घाबरण्याचं काही कारण नाही। हा, आपल्या जगण्या वागण्यातून जर कुठे सामाजिक नुकसान, लोकांचं नुकसान होत असेल, कुठल्या तरी परंपरेला दाग लागत असेल तर ठीक आहे बाबा, आपल्याला लोकांनी नाव ठेवणं, पण एखादं चांगलं काम करून जर समाज आपल्याला नाव ठेवतोय त्यावेळेला आपण त्या नाव ठेवण्याचा विचार करायचा नाही। बरं, नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध हक्क। एक वेळेला मतदानाचा हक्क चुकवतात, पण नाव ठेवायचा हक्क लोक चुकवत नाही। नाव ठेवणं काही नवीन नाही। जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा पहिलं आपलं नावच ठेवलं जातं ना, मग सुरुवात जर तिथून असेल तर घाबरायचं काय कारण? एक उदाहरण आहे पहा, फार गोड। श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांनी सांगितलेलं, एक शेतकऱ्याचा बैल कोरड्या विहिरीत पडला। शेतकऱ्याचा बैल कोरड्या विहिरीत पडला, धडामकन आवाज आला, गावकरी जमा झाले, म्हणजे काय झालं म्हणे, विहीर पडला, विहिरीमध्ये बैल पडलेला। लोक म्हटले काढा त्या बैलाला, आतमध्ये कुजून मरल तो, मेला की वास उठेल घाणेरडा, लोकांना त्रास होईल, रोगराई पसरल। शेतकरी म्हटला याला काढायला गेलो तो 20,000 रुपये खर्च होईल, माझ्याकडे काही तेवढे पैसे नाही आहेत आणि याला बाहेर काढलं विकलं तरी तेवढे पैसे येणार नाही, असाच मरू दे। लोक म्हटली काय माणूस आहे, अरे लोकांना त्रास होईल त्याच्यामुळे बैल बाहेर काढ। तो म्हटला एवढी तुम्हाला गावाची काळजी आहे ना तर सगळ्यांनी आपल्या घरातला कचरा आणून त्या विहिरीत टाका, बैलाला खाली दबवून टाका त्या कचऱ्याखाली। लोक म्हटली याच्या नको नादी लागायला,
गावाला वाचवायला पाहिजे आपण. लोक गाड्या भरून भरून कचरा आणायचे आणि वरण त्या बैलाच्या अंगावर टाकायचे. बैल खाली विहिरीमध्ये. बैलाच्या अंगावर कचरा पडला की बैल कुठलंही जनावर असेल त्यांचा एक स्वभाव आहे, जनावर पाठीवर काही सहन करत नाही. पाठीवर कचरा पडला की बैल अंग झटकायचा. अंग झटकलं की पाठीवर पडलेला कचरा खाली पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचं. पुन्हा लोक म्हणायचे अरे खाली दवच ना. मग लोक पुन्हा गाडी भरून भरून माती असेल, कचरा असेल, काय काय असेल सगळं घेऊन यायचे आणि बैलाच्या पाठीवर टाकायचे. बैल अंग झटकायचा आणि त्या टाकलेल्या मातीवर उभा राहायचा. अर्धी विहीर भरली पण बैल काही बुजला नाही, दबला नाही. लोक आणतच राहिली, बैलाला खाली दाबण्याचा प्रयत्न करतच राहिली. शेवटी विहीर भरली पण बैल काही खाली दबला नाही. विहीर भरली, बैल बाहेर आला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला. आता या दृष्टांतातून आपण काय घ्यायचं तर लोक निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहे. फक्त आपल्याला बैलासारखं अंग झटकायचंय. अंग ठाई. तर लोकांच्या जगनंदेचा विचार कधी करायचा नाही. त्या गवळणीला भीती आहे. ती म्हणते मला लोक काय म्हणतील. महाराज म्हणतात काळजी करू नकोस. ती गवळण म्हणते महाराज ठीक आहे पण माझ्या अवस्थेबद्दल तुम्ही काय बाहेर सांगू नका, कारण बाहेर जर तुम्ही सांगितलं तर मला त्या गोष्टीचा त्रास होईल. पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. महाराज म्हणतात अगं निवांत राहा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोडी. एकदा प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई अभंगाचा भाव सांगितला. भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र मोजक्या वेळेत पाहायचं. माझ्या ताई दादांनो, भगवान परमात्माचं चरित्र, देवाचं काही चरित्र गोकुळामध्ये, काही मथुरेमध्ये, काही द्वारकेमध्ये. देवाचे 11 वर्ष गोकुळात गेले, 14 वर्ष मथुरेत गेले आणि 100 वर्ष द्वारकेत गेले. देवानं 100 वर्ष द्वारकेत काय केलं ते पाहायचं नाही, 14 वर्ष मथुरेत काय केलं तेही पाहायचं नाही, पण 11 वर्ष गोकुळात देवानं काय लीला केली ती पाहायची आपल्याला. चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान परमात्मानं गोकुळात काय चरित्र केलं ते पाहायचं. खरं पाहता माझ्या ताई दादांनो, जन्मापूर्वी देवाच्या चरित्राला सुरुवात झालेली आणि भगवान परमात्मा कारागृहात जन्माला आले की सांगितलं मला नंदबाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. नंदबाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. छोट्याशा टोपलीमध्ये भगवान परमात्माला घातलं. नंदबाबाच्या वाड्याला घेऊन निघाले. पण जेव्हा देवाला डोक्यावर घेतलं त्यावेळेला वसुदेवजीची सगळी बेडी गळून पडली. उचलेला कमळापती पायीची बंधने गळती. भगवान परमात्माला गोकुळामध्ये नेऊन ठेवलं. यमुनेनं रस्ता दिला. वसुदेव महाराज तिथे पोहोचले. भगवान परमात्माला ठेवलं. तिथली माया घेतली आणि तिला कारागृहामध्ये घेऊन आले. पण जेव्हा भगवान परमात्मा म्हणतात अरे आपण आलोय पण या लोकांना आपल्या येण्याचा काही आनंदही नाही, सगळ्या गोकुळाला कळावं मी आलोय म्हणून.
म्हणून भगवान परमात्मा मोठ्या मोठ्यानं रडायला लागले. देवाचा ट्या ट्या रडण्याचा आवाज ऐकला, साऱ्या गोकुळाला आनंद झाला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. देवाच्या जन्मानं साऱ्या गोकुळाला आनंद झाला. गोकुळातली प्रत्येक नरनारी आनंदित आहे. आनंदाच्या भरात कोण काय करतं याचं भान कोणालाच नाही. आणि नंद बाबाच्या मुलाला पाहण्यासाठी साऱ्या गोकुळाची घाई. गवळण तर सुंदर श्रृंगार करून एवढा श्रृंगार करतात तर नंदाच्या वाड्याला जातात. किती श्रृंगार करतात? जोरात टाळी वाजवा मुखर महाराजांसाठी. एवढ्या घाईमध्ये सुद्धा त्यांनी एवढं गोड गायलं. बाबांसाठी जरा कौतुक. नेसले ग बाई शालू पैठणचा, सुंदर श्रृंगार करून त्या गवळणी जात आहे. आपण नको त्याच्या लग्नाला खूप मेकअप करून जातो. तिथे मेकअपचं सुद्धा कौतुक होत नाही आपलं. आणि दुसऱ्याचा मेकअप पाहिला की आपली तोंड पडतात. पण भगवान परमात्माला पाहण्यासाठी गवळणी श्रृंगार करून निघाला. खूप श्रृंगार केला. देवाला पाहतात आनंदामध्ये आहेत. खरा आनंद एक तर देवाच्या सानिध्यामध्ये, एकतर संताच्या सानिध्यामध्ये. इतर कुठेही आनंद नाही. त्या गवळणी खूप आनंदित आहेत. आनंदाच्या घरामध्ये रोज नंदाच्या वाड्याला ये जा करतायत. माझे छोटेसे भगवान आहेत. छोटेसे भगवान कधी कधी रडतात, तर कधी रडण्याची लीला करतात, तर कधी हसण्याची लीला करतात. रडते माझे बाळता रडते माझे बाळ
पाळण्यामध्ये आहेत भगवान, रडण्याची लीला, हसण्याची लीला. भगवान परमात्माची लीला तर एवढी अगाध आहे. पाळण्यात आहे तोवरच अनेक राक्षसांना मारण्याची लीला भगवंतानं लीला केली. आता माझे छोटेसे भगवान वेळ कमी असल्यामुळे आपल्याला रांगायला लागले आणि एवढे सुंदर रांगतात देव. संतांचं लक्ष माझ्या देवाच्या रांगण्याकडे गेलं तर देवाच्या रांगण्याचं कौतुक झालं. तळवे तळ हात रांगायला लागले. रांगता रांगता भिंतीच्या आधारे उभं राहण्याचा प्रयत्न करतात. भगवान चालायला लागले. देव चालायला लागले तर साऱ्या गोकुळामध्ये चक्कर मारतात. साऱ्या गोकुळाला चक्कर मारतात भगवान परमात्मा. मग देवाचं फिरणं मोकाट नाही. भगवान जे फिरले ते गोपाळांचं संघटन केलं. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. त्यांना विचारलं, अरे काय तुमच्या तब्येती आहे? नाग दाबलं तर जीव जाईल. आपल्या गोकुळात दह्या दुधाला काही कमी आहे का? गोपाळ म्हणतात, देवा दही दूध तयार होतंय आपल्या गोकुळात, पण आम्हाला खायला मिळत नाही. खायचं का तुम्हाला? हा देवा. देवा तुझ्या घरचं खाऊ घालणार आहेस का? का रे कशामुळे? तुझ्या घरी 9 लाख गायी आहेत. नंद ही पदवी होती. ज्याच्याकडे 9 लाख गायी तो नंद, ज्याच्याकडे 6 लाख गायी तो उपनंद. तर देवा तुझ्या घरचं खाऊ घालणार का? भगवान म्हटले, माझ्या घरचं का फुकट आलं का? मी फुकट कोणाचा काटा सुद्धा काढत नाही. म्हणून तर सत्कर्मात धर्माच्या कामात आपण दिलंच पाहिजे. आपण दिल्यानंतर आपल्यावरती कृपा होणार आहे. अगोदर द्या, पण आपलं उलट आहे. आपण म्हणतो अगोदर हे काम माझं होऊ दे मग तुला देईल. ही बोली नाही करायची कधी देवासोबत. तर भगवान परमात्मा म्हणतात, माझ्या घरचं नाही तुमचंच खाऊ घालतो, पण त्याच्यासाठी आपण चोरी करू. देवा चोरी कशाने करायची? म्हणजे सराट्याचे काटे खडे वस्त्रगाळी माती घेऊन. सराट्याचे काटे खडे वस्त्रगाळी माती. एक छोटासा गोपाळ म्हटला, देवा चोऱ्या खूप ऐकल्याकडे आम्ही, पण कुठं काट्यानं खड्यानं चोरी असते का रे? भगवान म्हणतात, हे पहा, एखाद्या घरात आपण जर गेलो चोरी करायला तर खडा डेऱ्यावर फेकून पाहायचा. डेऱ्याचा आवाज जर टन आला तर समजावं डेरा रिकामा आहे, आणि बद आवाज आला तर समजावं भरलेला. हा, तर भरलेला डेरा आहे. मग भरलेल्या डेऱ्याकडे आपण जायचं, त्यातलं दही दूध ताकलोणी काय असेल ते खायचं. भगवान बोलले, ए गोपाळ म्हटला, कृष्णा ठीक आहे, पण गवळण जर जागी झाली आणि आपल्याला धरण्यासाठी मागे लागली तर? भगवान बोलले, तिच्या पायाखाली सराट्याचे काटे फेकायचे, तिच्या पायात काटे टोचतील आणि ती तिकडेच रडत बसली. एक छोटा गोपाळ होता, नाव त्याचं बोबड्या. त्याला काही आपल्यासारखं चांगलं बोलता येत नव्हतं. तो बोबडं बोबडं बोलायचा. तो म्हटला, कृष्णा ती जल पप्पल घालून आली तर मग काय करायचं? तिच्या पायात काटे टोचतील असं म्हणतोय तो, पण ती जल पप्पल घालून आली तर मग काय करायचं? भगवान बोलले, तिच्या डोल्यात माती फेकायची आणि आपण पळून जायचं. पूर्ण चोरीचं नियोजन झालं. रोज घरफोडी गारहाण यशोदेकडे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे.
तुझ्या लेकराच्या काही खोड्याच थांबा ना. यशोदामाई म्हणतात काय केलं माझ्या लेकरानं. प्रत्येक जण नवीन गाणं सांगते. एक तर एकीची खोडी केली नव्हती तरी ती गवळण म्हटली तुझ्या कृष्णानं खूप परेशान केलं. भगवान म्हटले मावशी तुमचा नंबर सगळ्यात शेवटी होता, कशाला चॅलेंज केलं मग. गोपाळना सांगितलं त्याचा घर नंबर फोन नंबर पूर्ण ॲड्रेस लिहून घ्या, आजच हिच्या घरी जायचं. भगवान परमात्मा दुपारीच तिच्या घरी गेले. ती भाकरी बनवत होती. दुपारी तिच्या घरी गेले, तिच्या समोर दही दूध खातायत भगवान. ती म्हणते काळ्या आमचं खाल्ल्याशिवाय तुझं पोट भरत नाही. तुझी आई तर म्हणते माझ्या लेकराला काय कमी, थांब आता तुला असाच मुद्दे मला सर मी धरून घेऊन जाते, पण सगळ्या गवळणी अगोदर जमा करते. त्या गवळणीनं भगवान श्रीकृष्ण परमात्माला घरात कोंडलं आणि सगळ्या गवळणी जमा करण्यासाठी गेली. ए सुरेखा, ए चंद्रलेखा, ए चित्रा, ए मेघा, ए श्यामल, चला का चला, मी कृष्ण धरला, मी कृष्ण धरला. भगवान म्हटले हिचा मी जागा झाला, आता मी थांबणार नाही. देवाला अहंकार चालत नाही, देवाला गर्व चालत नाही. मी काल परवा कथेमध्ये सांगितलं कोल्हापूरच्या पहिलवानाला गर्व झाला ताकदीचा. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, पण त्याला एवढा गर्व झाला तो म्हटला असल्या भोंदू बाबांना मी मानत नाही. कोल्हापूरच्या जगदंबेच्या मंदिरात, महालक्ष्मीच्या मंदिरात बाबांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी, आणि तो पैलवान म्हणतो अशा भोंदू बाबांना बाहेर काढा. आणि जर तुम्ही खरंच जर सामर्थ्यवान असताल, तुम्ही जर चमत्कारिक संत असाल तर माझ्यासोबत काय करा, कुस्ती करा. बाबा म्हटले अरे तू तर एवढा मोठा हिरण्यकश्यपूसारखा उंच, तुझ्या समोर मी दिसतोय छोटा, मला काय तुझ्यासोबत कुस्ती करणं होणार नाही. पण गर्व जमत नाही त्याच्यावर सांगायचं मला. एवढा गर्व झाला की तो पहिलवान मी करायला लागला. बाबा म्हटले चल मैदानात. मैदानामध्ये घेतलं कुस्तीच्या. बाबांनी हात खालची माती घेतली, म्हणे घे माती. हातात माती अशी दिली, त्याच्या हातात माती दिली, असा झटका दिला तर तो असा एवढा उंच गेला आणि जसा अलगत तसा जमिनीवर पडला. बाबांना कमरेवर हात दिले, असं भीमरूप घेतलं जणू विटेवरचा विठ्ठल त्याला दिसला. तो म्हटला देवा एवढ्या माऱ्या केल्या पण विठोबानं दर्शन दिलं नाही. बाबा तुम्ही साक्षात मला विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं. त्याचा गर्व संपला, अहंकार. तर मी देवाजवळ चालत नाही, मीपणा देवाजवळ चालत नाही. भगवान म्हणतात हिच्या हाताला लागलो नाही पण हिला मी झाला, गर्व झाला. आता काय करायचं, थोडी तरी चांगलं गिऱ्हाईक घरात कोंडायचं ना आपण बाहेर जायचं. देव दरवाजाच्या मागे लपले. तिचा पती तेवढ्यात पाणी प्यायला आला. देव म्हटले चांगलं गिऱ्हाईक सापडलं. त्यानं दरवाजा उघडला, तो घरात गेला. भगवान बाहेर आले. भगवंतानं बाहेरून कडी लावून घेतली, तिच्याच नवऱ्याला आतमध्ये कोंडलं. तो पाणी पिऊन आला. म्हटलं अरे दरवाजा कोणी बंद केला. सापटीतून पाहिलं तर सगळ्या बायांचा घोळकान, सगळ्यात पुढे त्याचीच बायको. सगळ्या गवळणीच्या मध्ये ती म्हणत होती मीच त्याला कोंडलंय. हा म्हटलं कोणी कोंडलं. ती म्हटली मीच कोंडलंय. ह्याला प्रश्न पडला की मी काय केलं. ती म्हटली नंदबाबाच्या वाड्याला गेल्यावर सांगणार आहे. तिला वाटतं कृष्ण आतमध्ये आणि याला वाटतं माझ्याच बायकोनं त्याला कोंडलं. असं गैरसमज झाला. तो म्हटलं हिला कधी मारलं नाही, रागावलं नाही, खुशालीनं मला कोंडलं. मोठा दांडा हातात घेतला. ती म्हटली गवळणींनो मी त्याला ओढूनच बाहेर काढते. तिच्या डोक्यात काय की कृष्ण आहे आतमध्ये आणि ह्याला वाटलं की माझ्याच बायकोनं कोंडलं. ती म्हटली दरवाजा उघडतो तुम्ही थांबा. तिनं दरवाजा उघडला आणि मागे सारला. तसा कृष्ण नाही तिचा पती दिसला. तिला काय बोलावं तेच कळलं. ती म्हणते कसे गेलात म्हणेपर्यंत खूप मारलं, एवढं मारलं. शेवटचा ठोका टाकणार. भगवान म्हणतात द्या समोर. खूप मार बसला. तो गवळी रागाने निघून गेला. पण गवळण म्हणते कृष्णा साऱ्या गावाच्या नादी लागल पण तुझ्या नादी लागणार नाही. सगळ्या गवळणी पडून गेल्या. अनेक लीला भगवंतानं केल्या. दाढी विणीची गाठ मारली, तीही लीला भगवंतानं केली. घरफोडी केली, चोरी केली, दह्या दुधाचा नासाडा केला. देवानं चोरलं पण दह्या व्यतिरिक्त दुसरं काही चोरलं नाही. देवाच्या चोऱ्या थांबणार. आता जा शाळेमध्ये कृष्णा, तुझ्या खोड्या काही थांबणार. भगवान गेले शाळेमध्ये गाई गुरांना घेऊन आणि तिकडे खेळ खेळायला लागले. हमामा, हुतुतू, लगोरी, विटी दांडू असे अनेक खेळ खेळतात. एक एक खेळ खेळू आणि सेवेचे सांग खेळ भवरा गबाई भोगरा, खेळ भवरा गबाई भोगरा, खेळ
पोटी भूक काय खेळायाचे सुख. व्यासपीठावरती जी महात्मा मंडळी येत आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सर्व साधू संतांसाठी. श्रद्धेय परमपूज्य आदरणीय जिजेंद्रनाथजी महाराजांचं व्यासपीठावरती आगमन झालं. टाळी वाजवा. आणि मंडळीला माझं वंदन आहे आणि सगळ्या श्रोतेवर्गाच्या वतीनंही वंदन आहे. खूप खेळ केल्या आणि गोपाळ काला केला. ज्ञानाचा, भक्तीचा, प्रेमाचा, आपलीपणाचा, सहिष्णुतेचा, माणुसकीचा काला. इथेही आपल्या सगळ्यांना खरं तर गुलाबबाबांनी सुद्धा माणुसकीचा कालाच केलेला आहे. इथे प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येक पंथाचा माणूस इथे एकत्र आहे. स्वतःचा धर्म, स्वतःची श्रीमंती, स्वतःचं सौंदर्य, स्वतःचं ज्ञान या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी गुलाबबाबांचा आहे हा भाव सगळ्याच्या अंतःकरणात हाच खरा मोठा काला आहे आणि तो काला बाबांनी केलाय. म्हणून तर ही सगळी माणसं इथे जमा झालेली आहेत. हाच काला अखंड प्रेमाचा, आपलेपणाचा, माणुसकीचा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा आणि एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि आपण आता सेवेची सांगता करून घेणार आहोत. ज्ञानेश्वरा शिंकेला मिले दुती हो तिलाची पिवरी. तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरून कडे. तुम्ही भारे दोहीकडे घडीला कृष्ण मनी अवघा काला वाटो एकमेका. आकोलिया ब्रह्मालिका उत्तम लोकाला कहू. तुका मने भूमंडळे आम्ही बळी विरगाडे. विठ्ठल जय जय विठ्ठल गोरिलेले गुरे वेडी वाकुडे कराते महाभारत महाराज नाही विचारिला अधिकार मी आपला. तुका मने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण. सर्वाधिक पणे इथे सापडले गेले. तुका म्हणे भोग केला निवारीला रागा. कन्यारती चक्रपाणी उभाळते आजी पुरणे नवसरण्य पाहूस कला पुण्यवंत तुम्ही बाळा. तुका वाईटाळी उभा सन्निध जवळ. प्रेमच प्रेम